नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये इयत्ता 9वी गणित भाग 1 घटक दुसरा वास्तव संख्या रियल नंबर्स या घटकामध्ये अपरिमेय संख्येची दशांश रूपात मांडणी, 2चं वर्गमूळ, वर्गमुळात 2 ही अपरिमेय संख्या आहे. भागाकार पद्धतीनं या संख्येचं वर्गमूळ आपण काढण्याचा प्रयत्न केला तर आपल्याला वर्गमूळ असे काढता येईल 2चे भागाकार पद्धतीनं. या ठिकाणी भागाकार पद्धतीनं वर्गमूळ काढताना 2-2 संख्यांचा गट उतरून घ्यायचा. आत्ता तरी 3 गट शून्य केलेत. दशांशनाच्या डावीकडं एकच अंकी संख्या आहे, तिच्यासाठीच फक्त विचार करायचा कोणत्या संख्येचा वर्ग 2 पेक्षा लहान आहे. कारण 2 कोणत्याही संख्येचा वर्ग नाही. मग कोणत्याच संख्येचा वर्ग 2 पेक्षा लहान आहे? 1चा, म्हणून 1चाच भाग लागला. 1 गुणिले 1 या 2 1चा गुणाकार 1, 2 मधून 1 गेला 1. इथं बेरीज आली 1 आणि 1 2. दशांशनाच्या पुढचा आपण 2 शून्यांचा एक कुठून एक गट उतरून किती 100 झालं. 2 वर अशी संख्या घ्यायची, 2 वर अशी संख्या घ्यायची. समजा 3 घेतली 23 झाली, 3नच गुणायचे 23 त्रिक 69. समजा 4 घेतली, 4नच गुणायचं 24 चौक 96. 25 घेतलेस तर 25 पाचा 26 झाला असते 100पेक्षा मोठी. 100 मधून 96 गेले 4 उरले. ओके, 24 आणि 4 यांची बेरीज इथं. आता पुढं 2 संख्यांचा गट पुढचा उतरून घेतला. ओके, या 28 वर 2 घेतलं तर 282 होते. 282ला 2नच गुणायचं, 400पेक्षा मोठे होते नाही, मग एकच. 281 एक्के 281. 10 मधून 1 गेला 9 उरले. 10 मधून 8 आणि 1 9 गेला उरला 1. 4 मधून 3 गेला 1. 281 आणि 1 282. ओके, पुन्हा 2 संख्यांचा गट उतरून घेतला. पुढं जायचं आहे आपल्याला. या ठिकाणी बे चौक 8, बे पंचे 10, इथं 11 आहे. आपण बे सक्क 12, 11पेक्षा पुढे जातोय आपण. बे पंचे 10 जरी घेतला आपण विचारात, म्हणजे 282 वर 5 घेतले की 2825 झालं. त्याला 5नच गुणायचं. जर समजा 5 आपण 8ला गुणलं 45ला 0 हाचे येत आहेत 4 बघा. आणि मग 5 2 10 4 14 होत आहेत, मोठी होते संख्या, त्यामुळे 4चा भाग लागला. ओके, इथं 4चा भाग. 4 चौक 16ला 6 4 1, 4 जुने 8 आणि 1 9, 28 चौक 12 उद्रशे. ओके, इथं 24 आणि 4 28, म्हणजे 28 28. इथं वजाबाकी खाली 10 मधून 6 गेले 4 उरले. 10 मधून 10 गेले 0. 9 मधून 2 1 3 गेला उरले 6. 11 11 गेले 0. पुन्हा याच्यावरती इथे घेतला शून्याचा गट, इथे घेतला, इथे घेतला, आणखी असे गट शून्याचे 2-2 शून्याचा गट घ्यायचा एकदम. पुन्हा या ठिकाणी आता आपण इथे 6 आहे, 2चा आपण विचार केला, 2 त्रिक 6, 3चा भाग लागतोय. परंतु पाठीमागं आपण ह्या 3 जर 8ला गुणले 3 8 24ला 4 हाचले 2, 3 2 सांगून 8 मोठं होत आहेत. ओके, त्यामुळे 2चाच भाग आला. ह्याच्यावर 2 घेतले, 2 न गुणायचं. 28,282 दुप्पट. बेदुनी 4, 2 8 16ला 6 ह्याच्याला 1, बेदुनी 4 आणि 1 5, 8 2 56. 10 मधून 4 गेले 6 उरले. 10 मधून 7 गेले 3 उरले. इथं 14 मधून 6 गेले उरले 8, आणि 10 मधून 7 गेले उरले 3, 6 6 गेले 0, 3886. इथं बेरीज 2 2 4 8 2 28. ओके, बेरीज करायची. पुन्हा याच्यावरती 0 घ्यायचा. आता 28,284 वर जरी 2 घेतलं, समजा 1 सोडून 2 घेतलं तर 8 2 56 होते 38 आहे, त्यामुळे एकच चालणार. इथं 1, इथं 1चा भाग झाला. 28 28 41 1, 28 28 41 1. ओके, इथं 1 आणि 1 2 4, 28 28 2,82,842 मागाल. पुढं 10 मधून 1 गेला 9, 4 आणि 1 5, 10 मधून 5 गेले 5 उरले. हाचेला
8 आणि 1 9, 16 9 गेले उरले 7, 3 3 गेले 0, 8 8 गेले 0, 3 2 गेले 1. आता इथं 28 आहे, इथं 100चा विचार करायचा. 28 चौक 12 मोठी होते, 28 तिरक 3चाच भाग लागला. ओके, अशा पद्धतीनं करत राहावं लागेल. इथं बेरीज करायला लागलीस, 3 आणि 3 6, 2 2 4 आणि मागं 28 28. ओके, 3 गुणायचं आहे, 3 त्रिक 9, 3 2 6, 3 चौक 12ला 2 हातच्याला 1, 3 8 24 1 25ला 5 हातचे आले 2, 3 2 6 1 7, शून्य घेतले नाहीत, शून्य घ्यायचे. 3 त्रिक 9, 3 2 6, 3 चौक 12ला 2 हातच्याला 1, 3 8 24 1 25ला 5 हातच्याला 2, 3 2 6 2 8 आणि 28 त्रिक 84. वजाबाकी करूया. 10 म्हणून 9 गेला उरला 1, हातच्या दिला. 10 म्हणून 6 आणि 1 7 गेले उरले 3, हातच्या दिला. 9 मधून 3 गेले 6, 5 5 गेले 0, 17 8 गेले उरले 9, हातच्या दिला. 10 मधून 4 आणि 1 5 गेले उरले 5, 10 मधून 9 गेला उरला 1. 15,09,631 वर पुन्हा 2 शून्य घ्यायच्या. आता 28 45 159, 28 45, 28 संग 68 159 पेक्षा मोठी होता, 5चाच भाग लागला. 5 5 5 25ला 5 हातचे आले 2, 5 सक्क 30 आणि 2 32ला 2 हातचे आले 3, 5 9 10 आणि 3 13ला 3 हातच्याला 1, 5 21 आणि 1 21, 21ला 1 हातचे आले 2, 45 2 42 2 हातचे आले 4, 5 2 10 आणि 4 14ला 4 हातच्याला 1, 28 45 40 140 ने 141. 10 म्हणून 5 गेले 5, 10 म्हणून 2 1 3 गेले उरले 7, 11 म्हणून 4 गेले उरले 7, 3 म्हणून 2 गेला उरला 1, 6 म्हणून 2 गेले 4, 10 म्हणून 4 गेले 6, 9 म्हणून 2 गेले 7, 15 म्हणून 14 गेले 1. इथं बेरीज 5 5 10, 6 1 7, 2 42, 28 28. ओके, अशा पद्धतीनं पहा. 1,41,42,125 पुढं आणि संख्या येणारच आहे. ओके, अशा पद्धतीनं आपण करत राहिलो तर अपरिमेय संख्येचं हे जे भागाकार पद्धतीनं काढलेलं वर्गमूळ येणार आहे ते अखंड तर आहेच, परंतु आवर्ती नसलेलं अनावर्ती आहे. अपरिमेय संख्येचं वर्गमूळ अखंड अनावर्ती असते, म्हणजे आवर्ती नसलेलं. कुठलाही गट, मग 2 संख्यांचा असो, 3 संख्यांचा असो, 4 संख्यांचा असू दे, पुन्हा पुन्हा येणे नाही. म्हणूनच आपण अपरिमेय संख्येचं वर्गमूळ अखंड आहेच आणि अनावर्ती आहे असं करत राहिल्यास कधीही न संपणारं वर्गमूळ आपल्याला मिळेल. ओके, वर्गमुळात 3 म्हणजे 3चं भागाकार पद्धतीनं वर्गमूळ काढण्याचा तुम्ही प्रयत्न करा. मी आत्ता सांगितले 2चं वर्गमूळ कसं काढायचं ते त्यानुसार काढायचं त्या पद्धतीनं. ओके, यावरून लक्षात घेतले पाहिजे की अखंड अनावर्ती दशांश रूपातील संख्या ही अपरिमेयच असते. ए नंबर हुज डेसिमल एक्सपान्शन इज अ नॉन टर्मिनेटिंग, नॉन रेकरिंग, इज अ इरॅशनल. ओके, इथं आपण वेगवेगळ्या त्रिज्येची वर्तुळं काढली, 7 सेमी 8 सेमी अशा विविध त्रिज्येची वर्तुळ काढली. त्याचा व्यास मोजला, त्याचा परिघ मोजला. व्यास कसा मोजायचा माहीत आहे, व्यास कसा मोजायचा. केंद्रातून जाणारे आणि परिघावरील 2 बिंदू सांधणारा रेषाखंड, जोडणारा रेषाखंड. आणि परिघ म्हणजे संपूर्ण. आपण या समजा 3 सेंटीमीटर त्रिज्येचं हे वर्तुळ आहे, हा ए बिंदू आहे. ए बिंदूपासून दोरा आपण या परिघावरती असा पसरत गेलो किंवा थोडासा वजा करून चिकटवत गेलो आणि त्याचं टोक पुन्हा ये जुळालं की ते कट करायचं. ओके, आणि मग त्याची लांबी मोजायची, तो परिघ. आणि मग या ठिकाणी डायमीटर म्हणजे व्यास मोजला आपण, सरकम्फरन्स म्हणजे परिघ मोजला. रेशो घ्यायचा आहे गुणोत्तर, सरकम्फरन्स आपण डायमीटर म्हणजे परिघ भागिले व्यास यांचं गुणोत्तर घ्यायचं आहे. प्रत्येक वेळेला सारखंच असतं.
ओके. नेहमी गुणोत्तर परीघ भागिले व्यास वेगवेगळ्या त्रिज्येचे जरी वर्तुळ काढले आणि त्यांचे परीघ मोजले, त्यांचा व्यास मोजला, तर परीघ भागिले व्यास यांचं गुणोत्तर नेहमी स्थिर असतं. ते 22/7च्या दरम्यान म्हणजे 3.1 असं 3.1 किंवा 3.14 असं येते. फ्रॉम टेबल द रेशो ऑफ सी अपॉन डी इज नियरली 3.1 विच इज कॉन्स्टंट. ओके. धिस रेशो इज डिनोटेड बाय पाय. आणि ही कॉन्स्टंट आहे, हा स्थिर संख्या आहे, ती पायने दाखवायची असते. ओके. रेशो ऑफ द सर्कम्फरन्स ऑफ द सर्कल ऑफ इट्स डायमीटर इज constant number which is irrational. Okay, the constant number is represented by the symbol pi. So the approximately value of pi is 22/7 or 3.14. Okay. The great Indian mathematician Aryabhatta in 499 CE has calculated the value of pi as 62,832/20,000 is equal to 3.1416. ओके. या आधारावर आपण सराव संच 2.2 आपण सोडणार आहोत. 4 वर्गमुळात 2 ही संख्या अपरिमेय आहे हे दाखवा. शो दॅट 4√2 इज ॲन इरॅशनल नंबर. आता असे प्रश्न 2 मार्कासाठी असतात. 4 वर्गमुळात 2. आता ही अपरिमेय आहे हे दाखवण्यासाठी अप्रत्यक्ष सिद्धतेचा वापर करायचा. म्हणजे या ठिकाणी 4 वर्गमुळात 2 ही संख्या परिमेय आहे असे मानू. ओके. म्हणजेच ती पी भागिले क्यू स्वरूपात लिहिता येते. बरोबर पी भागिले क्यू. इथं हा जो छेद आहे तो 0 असता कामा नये. क्यू इज नॉट इक्वल टू 0. आणि पी व क्यू हे पूर्णांक आहेत. ओके. मग हा जो 4 आहे तो पलीकडे गेला आणि वर्गमुळात 2 डावीकडे राहिला. हा 4 गुणिले पलीकडे जाऊन क्यूला गुणिले झाला 4Q. आता या ठिकाणी पी भागिले 4Q तर पी भागिले क्यू परिमेय संख्या आहे. ए भागिले 4Q सुद्धा परिमेय संख्या आहे. परिमेय संख्या आहे म्हणजे येथे उजवी बाजू परिमेय संख्या आहे. उजवी बाजू परिमेय संख्या आहे आणि डावी बाजू वर्गमुळात 2 ही पहिल्या पण अपरिमेय संख्या आहे. ओके. म्हणजे ही विसंगती मिळते. कुठली? कोणती? उजवी बाजू परिमेय असणं, डावी बाजू अपरिमेय असणं विसंगती मिळते. म्हणून या ठिकाणी 4 वर्गमुळात 2 ही परिमेय संख्या मानणे चूक आहे. म्हणून 4 वर्गमुळात 2 ही संख्या अपरिमेय आहे. ओके. अशा पद्धतीनं लेट अस हियर 4√2 is a rational number. That means 4√2 is equal to P upon Q. Here Q is not equal to 0. P and Q are integers. √2 is equal to P upon 4Q. Here A upon 4Q is a rational number because integers are rational numbers P and Q. Okay. Rational number. The right hand side of equation first. This is equation first. The right hand side of this equation first is the rational number and the left hand side √2 is an irrational number. This is contradictory. Our supposition that 4√2 is a rational number is wrong. Therefore 4√2 is an
इरेशनल नंबर. ओके, अशाच पद्धतीनं आपण हे उदाहरण सोडवू शकतो. 3 अधिक वर्गमात 5 ही संख्या अपरिमेय संख्या आहे, तीसुद्धा परिमेय संख्या आहे असं मानायचं. पी भागिले क्यू 3 अधिक वर्गमात 5 बरोबर मानायचं. पी भागिले क्यू 3 पलीड गेले, पी भागिले क्यू वजा 3. पी भागिले क्यू वजा 3 ही परिमेय संख्या आहे. परिमेय संख्येतून कोणती संख्या परिमेय संख्या वजा केली तर परिमेय संख्या मिळते. 3 परिमेय आहे, पी भागिले क्यू परिमेय आहे. पी भागिले क्यू वजा 3 ही परिमेय संख्या आहे. आणि डावीकडे राहतोय वर्गमात 5. उजवीकडं परिमेय आहे, डावीकडे अपरिमेय आहे, ही विसंगती आहे. म्हणून 3 अधिक वर्गमात 5 ही परिमेय संख्या मानणं चूक आहे. म्हणून 3 अधिक वर्गमात 5 ही अपरिमेय संख्या आहे. असं याचं सोल्युशन आहे. तुम्ही प्रयत्न करा. वर्गमात 5 वर्गमात 10 या संख्या रेषेवर आपण दाखवू शकतोय. हा व्हिडिओ आपणास आवडला असेल तर लाईक करा. आपल्या सर्व नववीतल्या विद्यार्थ्यांसाठी तो शेअर करा. धन्यवाद.